नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयरची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. जसं की मी काल पण सांगितलं होतं आणि आजही WhatsAppवरती मेसेज केलेला होता. ग्रुपवरती आपल्या तिन्ही WhatsAppच्या ग्रुपवरती. तुम्ही जर ग्रुप जॉइन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तो जॉइन करून घ्या. कारण ग्रुपवरती मेसेज केल्यावरतीही मी तुम्हाला रिलॅक्स व्हायला सांगितलं होतं की तुमची डेट वाढणार आहे. सो टेन्शन घेऊ नका. मेसेज केल्यानंतर 10-12 मुलांचे फोन आले, की "सर खरंच डेट वाढणार आहे का?" आता सांगा कोणत्या भाषेमध्ये सांगायचं तुम्हाला? ठीक आहे. एनिवेज चला डेट एक्सटेंड झालेली आहे त्याचा बेनिफिट घ्या. आता एकच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, की सर ई स्क्रुटिनीनं आम्ही व्हेरिफिकेशनला पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये एडिट होत नाही, स्क्रुटिनी मोड पण चेंज होत नाही. तर करायचं तर काय करायचं आम्ही? कारण आमचा फॉर्म जवळपास विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. काही-काही विद्यार्थ्याचे 6-7 दिवस झालेले आहेत. फॉर्म त्यांनी पिकअप केलेला आहे, बट त्याच्यावरती कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही आहे. तुमच्यासोबत जर अशी केस घडली असेल, तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. किती दिवसा अगोदर तुम्ही स्क्रुटिनीला पाठवलेलं आहे, जेणेकरून उद्या मी CET सेलवरती डायरेक्टली कंप्लेंट करणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला संध्याकाळपर्यंत डेफिनेटली त्याचं सोल्युशन मी तुम्हाला उद्या प्रोव्हाईड करेल. ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये बरोबर तुमचा जो प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही कोणत्या दिवशी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ई स्क्रुटिनीला कधी गेलेला आहे, त्याचे डिटेल तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. किती दिवस झालेले आहेत तुम्ही फॉर्म पाठवून. कारण विद्यार्थ्यांचा विनाकारण मेंटली हॅरेसमेंट होत आहे. 8-8 दिवस जर विद्यार्थ्याचा फॉर्म ई स्क्रुटिनीसाठी पाठवून जर त्यांच्याकडनं काही व्हेरिफिकेशन वगैरे होत नसेल, मेसेज केल्यानंतर रिप्लाय येत नसेल, तर काही ना काही ॲक्शन आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे तुमच्यासोबत जर केस अशी घडली असेल ई स्क्रुटिनीची, तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे आपल्याला उद्या त्याच्यावरती संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला डेफिनेटली सोल्युशन त्याचं देईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा 29 पर्यंत तुमची रजिस्ट्रेशनची डेट झालेली आहे. त्याच्यानंतर 30 जुलैपर्यंत तुमचं कन्फर्मेशनची डेट आहे. 2 ऑगस्टला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर ग्रेव्हियन्सचा पिरियड भेटणार आहे 3, 4, 5 3 दिवस. याच्यामध्ये तुमचं जर काही चेंजेस असतील तर तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही ते चेंजेस करू शकता आणि फायनल मेरिट लिस्ट लागेल तुमची 7 ऑगस्टला. ठीक आहे. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची जी कॅटेगरी आहे आणि ॲडमिशन कॅटेगरी दोन्ही सेम यायला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यावरती पुढे बघूच आपण. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.